मागच्या व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वप्रथम तुम्हाला तुमचा धन्यवाद. मित्रांनो, नकारात्मक आयुष्यात काय येतात याविषयी प्रत्येकाला उत्साह आहे की जाणून घ्यायची. नकारात्मक काय होतं? माणूस कोणतीही गोष्ट करत असताना तो निगेटिव्ह विचार आधी करतो. कशामुळे? याकरता एक सुंदर कथा आहे, ती तुम्ही ऐकून घ्या. काही मानसशास्त्रज्ञ एकत्र येतात आणि त्यांनी एक प्रयोग करायचं ठरवतात. या प्रयोगमध्ये मानसशास्त्रज्ञ एका नवीन हॉटेलचे उद्घाटन होणार असतात. त्या हॉटेलच्या ओनरला भेटतात आणि त्याला म्हणतात की आम्हाला प्रयोग करायचा आहे. या प्रयोगाकरता तुमच्या हॉटेलची आवश्यकता आहे. तर हॉटेलच्या मालकाला पूर्ण गोष्ट समजून सांगितल्यानंतर तो होकार देतो. आणि ज्या दिवशी त्या हॉटेलचे उद्घाटन होणार असतो त्यावेळेस जो प्रमुख दरवाजा असतो त्या समोर जी भिंत असते लागोलाग, त्याची एक स्टाईल काढली जाते आणि एका ठिकाणी एक मधल्या रूममध्ये हॉलच्या भिंतीच्या 10% भाग नसेल तेवढ्या भागाचा त्यांनी काळा रंग दिला असतो, टिपका देतात. हे सर्व झाल्यानंतर उद्घाटनच्या दिवशी प्रत्येक जण येत असतो. हॉटेल इतकी सुंदर असते की बघताच क्षणी त्या हॉटेलवर कोणी मोहित होईल. सजावट, हजारो किमतीच्या वस्तू असतात. त्या हॉटेलमध्ये ज्या गोष्टी त्यांना अपेक्षित असतात लोकांना, त्या सर्व गोष्टी हॉटेलमध्ये असतात. पण येणारा प्रत्येक जण मध्ये पाऊल ठेवल्यानंतर सगळ्यात प्रथम त्यांना जे रिसेप्शनचं काउंटर असतो त्याच्या पाठीमागे ज्या भिंत असते तिथे मात्र ती एक स्टाईल मिसिंग दिसते. ही गोष्ट सगळ्यांना आश्चर्यकारक वाटते की हॉटेलमध्ये सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित आहे इथून तिथून मध्ये, आणि जिथे नेमकी माणसाची नजर जाते त्या ठिकाणी मात्र एक स्टाईल मिस आहे. थोड्या अंतरात ते हॉटेल पाहण्याकरता काही लोक मध्ये जातात, जे गेस्ट असतात. तर त्यांना ते काळा टिपका दिसतो हॉलमध्ये. ते म्हणते की काय प्रकार आहे हा, काळा टिपका एवढा मोठा कस काय? तर जे येणारे लोक असतात ते चर्चेचा विषय करतात. काही लोक टाळ्या देत गोष्टी करतात. हे सर्व होत असताना मानसशास्त्रज्ञ मात्र शांतपणे दुरून हे सगळं पाहत असतात आणि हे सगळ्या लोकांना हॉटेल पाहू देतात. आणि हॉटेल पाहिल्यानंतर त्यांना फीडबॅक देण्याकरता सांगतात. फीडबॅकमध्ये बहुतांश लोकांनी त्या 2 गोष्टीवरच लक्ष केंद्रित केलं असतात. तर हे सगळं झाल्यानंतर एका कार्यक्रमामध्ये मानसशास्त्रज्ञ जे हॉल सगळ्यांना बसवतात आणि सगळ्यांना म्हणतात, मला फार आश्चर्य वाटलं, या हॉटेलमध्ये कोणत्याही बाबीची कमतरता राहू नये याची आम्ही काळजी घेतली होती. आणि त्याप्रमाणे आणि हॉटेलमध्ये सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. फक्त 2 गोष्टी आम्ही जाणीवपूर्वक 2 गोष्टी मिस केल्या होत्या. एक स्टाईल आणि दुसरे काळा डाग डबा दिला होता. पण हॉटेलमध्ये इतक्याच देखण्या आणि सुंदर गोष्टी होत्या, ते सर्व सोडून तुम्ही बहुतांश लोकांनी त्या टाईल्स आणि काळ्या डाग याच्याकडे लक्ष द्यायचा प्रकार चालू केला. मित्रांनो, तर ते शास्त्रज्ञ म्हणाला की आम्ही ज्या गोष्टी केल्या होत्या 2, हे तुम्हाला तुमच्या स्वभाव जाणण्याकरता. इतकं सगळं काही असताना सुद्धा तुम्ही त्या 2 बाबीवरच फोकस करत राहिला. यावरून तुम्हाला हे जाणवत नाही का तुम्ही लोक ज्या गोष्टी महत्त्वाच्या नाही त्या गोष्टीवर किती फोकस करत होता? इथे तुम्ही ते बाकीचे हॉल आहेत, रूम आहेत, रिसेप्शन काउंटर आहे, टेबल आहेत, हे सगळं हॉटेलमध्ये जे महत्त्वाचे घटक आहेत त्यांची स्तुती सुद्धा तुम्ही करणं विसरून गेले त्या डागामुळे. तसंच तुमच्या आयुष्यात पण तुमच्या आयुष्यात किती सुंदर आहे हे पाहण्याऐवजी समोर आपल्या किती वाईट चालू आहे ह्याच्याकडे कशाला लक्ष देतात? जे काही सुंदर आहे तर त्याकडे बघा ना, काही हरकत नाही की एखाद्या गोष्टी घडत राहतात ते विसरून जा, काय कालांतराने चांगलं होतं. तसंच तुम्ही डागाकडे न बघता किंवा स्टाईल आणि काळा डाग न पाहता तुम्ही आजूबाजूचा परिसर बघा, ते सुंदर आहे. तुम्ही फक्त एकाच गोष्टीवर फोकस करत राहिला तर त्यामध्ये तुमचा वेळही जातो आणि तुमचा मूर्खपणाही दिसतो. याकरता ह्या गोष्टी कृपया टाळा. आणि स्टोरी आवडली असेल तर लाईक नक्कीच करा आणि सबस्क्राईब सांगायची गरज नाही, आता करा, इथून पुढे तुम्ही करणारच आहात. आणि तुम्हाला
कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचा आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकतात. पुढचा व्हिडिओ त्या कमेंट्स वाचूनच करण्यात